नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज भव्य दिव्य असं विहापूर येथे ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे। आणि मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला 100% आज पळताना दिसणार आहे। मित्रांनो, बकासूरचं नियोजन उद्याचं होतं, पण मित्रांनो 25 तारखेला थार गाडीचं मैदान असल्यामुळे मित्रांनो बकासूरचं नियोजन चेंज झालं आणि मित्रांनो बकासूर आज या विहापूर मैदानात पळणार आहे। कारण मित्रांनो, जर उद्या बकासूरला पळाला तर मित्रांनो बकासूरला थारच्या मैदानासाठी आराम करण्यासाठी फक्त एकच दिवस मिळेल। त्यासाठी मित्रांनो आज नियोजनकर्त्यांनी मित्रांनो आज बकासूरला पळवायचं ठरवलं आहे। तर मित्रांनो, आज या मैदानात आपल्या बकासूरचे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे आपला बकासूर आहे विहापूरच्या मैदानात नक्की कोणत्या गटात पळणार आहे त्याचीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याआधी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, विहापूर येथे आज भव्य दिव्य असं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपला बकासूर नक्कीच आपल्याला कमबॅक करताना दिसणार आहे। आणि मित्रांनो, आपल्या बकासूरच्या नावावर या विहापूरच्या मैदानासाठी मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत। मित्रांनो, पहिली चिठ्ठी मित्रांनो आपल्या बकासूरच्या नावावर गट क्रमांक 20 आणि मित्रांनो तास क्रमांक 1 वर निघाली आहे। तर दुसरी चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक 43 आणि मित्रांनो तास क्रमांक 7 मध्ये आहे। म्हणजे मित्रांनो आपला बकासूर आज कडेनच आपल्याला पळताना दिसणार आहे। तर मित्रांनो, काही असं आपला बकासूर कोणत्याही साठी नसला तरी अतिशय चांगला पळतो। तर मित्रांनो, या मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरला आपण शुभेच्छा देऊया। नक्कीच मित्रांनो आपला बकासूर या विहापूरच्या मैदानात आपला गुलात राहील ही सेवागिरी महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करूया। तर मित्रांनो, आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्या बकासूरचा थार गाडीच्या मैदानात कोणाबरोबर पायरा असणार आहे त्याची पण आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे। त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करून जावा। धन्यवाद।